गणपती बाप्पा मोरया अष्टविनायकाच्या या सिरीजमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर अष्टविनायकांमधला पहिला गणपती बाप्पा म्हणजे मोरगावचा मोरेश्वर. पण याचं नाव मोरेश्वरच का पडलं? गंडकी नगरचा राजा चक्रपाणी होता आणि याने सूर्यदेवताची उपासना केली आणि त्याला मुलगा झाला आणि तो मुलगा म्हणजे सिंधू राजा. याने सूर्यदेवताची उपासना केली, त्यांना प्रसन्न केलं आणि अमरत्वाचं वरदान मिळवलं. फिर क्या जो होना था वही हुआ. त्याने तिन्ही लोकांवर विजय मिळवला आणि सगळ्या देवी देवतांना त्याच राज्यात बंदी बनवून ठेवलं. तेव्हा सगळ्या देवी देवतांनी बाप्पाची आराधना करायला सुरुवात केली. मग पार्वती माता जेव्हा गणेश पूजन करत होती तेव्हा ती गणेश मूर्ती सजीव झाली. मग काय, गणपती बाप्पांनी पार्वती मातेच्या पोटी मयुरेश्वर या नावाने अवतार घेतला आणि मोरावर बसून युद्ध केलं. त्यात एक कमलासूर नावाचा असुर होता आणि गणपती बाप्पांनी त्याचे 3 तुकडे केले. ज्या भागात त्याचा मस्तकाचा भाग पडला त्या ठिकाणाचं नाव म्हणजे मोरगाव. मग काय, गणपती बाप्पांनी सिंधू राजाचा पराभव केला आणि मग सर्व देवी देवतांची मुक्तता केली आणि मग आता सगळ्या भक्तांनी गणपती बाप्पाची मूर्ती स्थापना केली तिकडे. गणपती बाप्पांनी मोरावर बसून दैत्य संहार केला म्हणून त्याला मयुरेश्वर किंवा मोरेश्वर असं म्हणतात आणि त्या स्थानाला मोरगाव असं नाव दिलं. आणि मेन सुखकर्ता दुःखहर्ता जी आरती आपण म्हणतो ती आरती श्री समर्थ रामदास स्वामींनी याच मंदिरात पुरलीये असंही म्हणलं जातं. आहे ना इंटरेस्टिंग?